देवानं आपल्याला किती आज्ञा दिल्या? नक्की? सैतानाने किती आज्ञा दिल्या? देवाने किती दिल्या? 10. सैतानानं एकच सांगितलं, दुःख सहन नको करूस. हालेलुया. तुम्हाला आठवते जेव्हा येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये होता तेव्हा सैतानानं त्याला सांगितलं, बघ तुझे शिष्य सुद्धा नाही आहेत, तू एकटाच आहेस, तू एकांतात आहेस, तुला कोणी बघायला नाही, आता कशाला दुःख भोगतोस? तेव्हा येशूने सांगितलं, मी माझ्या देवाची इच्छा पूर्ण करायला हवी. हालेलुया. जेव्हा त्याला पहिला मोह झाला, येशूला मोह झाला, तेव्हा सैतानानं त्याला डोंगरावर नेलं आणि सांगितलं, हे जगाचं वैभव मी तुला देईन, तू फक्त मला नमन कर, मी तुला सगळं काही हे जगाचे राज्य आणि त्याचं वैभव देईन. तेव्हा येशूने काय सांगितलं, फक्त देव याला नमन कर, त्याचीच पूजा अर्चा कर. कधी कधी आपल्याला असं वाटतं, मला दुःख नको, मला लॉटरी मिळाली तर बरी. आपलं जीवन लॉटरीवरती चालत नाही. आपल्याला जीवनामध्ये क्रूज उचलावा लागतो आणि तो क्रूज उचलूनच आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो. जेव्हा स्वर्गामध्ये मी पोहोचेन, तुम्ही पोहोचणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला कदाचित प्रश्न विचारेल, तुझा क्रूज कुठे आहे? तुझा क्रूज उचलून आलास का? तुम्ही सांगितलं नाही आलो, मग तुला इथे झालं नाही. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या दुःखाविषयी, त्याच्या मरणाविषयी, त्याला होणाऱ्या क्लेशाविषयी त्याने सांगितलं. शिष्याला ते काही समजलं नाही. उलट शिष्य काय विचार करत होते, पहिला कोण होईल, सगळ्यात मोठा कोण होईल, हा त्यांचा मनातला प्रश्न होता. तेव्हा येशूने त्याला सांगितलं, तुला नम्र व्हावं लागेल. नम्रता म्हणजे क्रूसाचा मार्ग. नम्रता हा क्रूसाचा मार्ग. द मोस्ट डिफिकल्ट व्हर्च्यू इज ह्युमिलिटी. ह्युमिलिटी जर नसेल तर देवापुढे कोणी टिकणार नाही. आज पवित्र मरिया सदैव स्वर्गात घेतली गेली, कारण तिने तिची इच्छा पूर्ण नाही केली, तिने तिची इच्छा मारली, तिची इच्छेला ती मेली. नो लॉंगर आय विल लिव्ह बट क्राइस्ट लिव्स इन मी, असं जे संत पौलाने सांगितलं ते मरियेच्या जीवनात तंतोतंत तिने केलेलं. मी जगत नाही, माझ्या काही माझा परमेश्वर जगत. जेव्हा मी माझी इच्छा मानतो, देवाची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे मी नम्र होतो. माझी इच्छा म्हणजे माझा गर्व असू शकतो, माझा घमेंड असू शकतो. तुम्हीच बघा तुमच्या घरामध्ये आई वडिलांच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत, नवऱ्याच्या बाबतीत, पत्नीच्या बाबतीत आपलं नेहमी भांडण चालू असतं, नेहमी आपले वादविवाद होत असतात. पण आपण कधी असा विचार करत नाही, चल त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे, माझी इच्छा होत नाही तरी चालेल. जर मी माझा हट्ट पकडून ठेवलेला आहे, जर मी माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून मला वाटत आहे, तर मी नम्रतेमध्ये नाही. जर सासऱ्याला वाटते सुनेनं माझं ऐकावं, मुलांना माझं ऐकावं, सासूला वाटते माझं ऐकावं, तर तुम्ही तुमचा हट्ट घेऊन बसलेला आहात. तुम्ही दुसऱ्यांना स्वातंत्र्य दिलेलं नाहीये, तो तुमचा गर्व आहे. आणि सांगितल्याप्रमाणे जर तुमच्यामध्ये नम्रता नसेल तर तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे चांगले गुण वस्ती करणार नाहीत, कुठलेच चांगले गुण तुमच्यामध्ये राहणार नाहीत. म्हणून आज येशू ख्रिस्ताने त्यांना एक मोठा धडा दिला, लहान बालकासारखं व्हायचं. नॉट चाइल्डलिश, चाइल्ड लाईक, मुलासारखं, लहान मुलासारखं व्हायचं. त्यांचा स्वभाव कधीच गर्वाचा नसतो, त्याच्या मनामध्ये कधीच घमंड नाही, कपट नाही. तसं आपल्याला व्हायचं. कोणी मला काय बोललं तरी चालेल, कोणी मला काही सांगितलं नाही सांगितलं मला फरक पडत नाही, कारण मी त्याच्यासाठी नाही आलो, मी माझ्या जीवनामध्ये येशूची इच्छा पूर्ण करायला आलो.
प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, जर तुम्हाला खरोखर नम्र व्हायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये हे वाक्य तुम्ही नक्की आठवा. मला पहिली अंघोळ कोणीतरी दिली होती, दुसरी अंघोळ मी घेतली आणि शेवटची अंघोळ मला कोणीतरी दिली. प्रेज द लॉर्ड. पहिली अंघोळ आठवा, तुम्हाला माहित नाही तुम्हाला कोणी दिली. तुम्ही मेल्यानंतर शेवटची अंघोळ तुम्हाला कोणीतरी दिली, तुम्ही स्वतःहून घेणार नाही. मग तुमचं राहिलं तरी काय? जो अंघोळ तुम्हाला द्यायला येणार आहे ना, तो स्वतः विचार करेल. जर तुम्ही चांगले वागले असता त्यांच्याबरोबर, बिचारा मेला, बिचारी मेली. जर तुम्ही वाईट वागला असाल, तुम्ही घमेंडाने वागला असाल, बिचारा बरा झाला मेला, बिचारी बरी झाली मेली, कटकट गेली. असं आपल्याला जर कोणी सांगून आंघोळ घेत येत असेल तर आपले दुर्दैव किती मोठं आहे. आपल्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही स्वतःला नाव घेऊन दिलं, तुम्हाला नाव सुद्धा दुसऱ्या कोणाने दिलं, बरोबर? ते तुमचे वडील पदरी असतील, आई वडील असतील, किंवा तुमच्या कुणीतरी ठरवलं असेल हे नाव बरं आहे. तुम्ही स्वतःला नाव देऊ शकले का? नाही. तुम्हाला जन्म देणार तुमचे आई वडील, तुम्ही स्वतः जन्म घेतला का? नाही. या जगामध्ये सगळं काही आपल्याला दुसऱ्याकडूनच मिळालेलं आहे, स्वतःच आपलं काहीच नाही. आणि म्हणून येशू सांगत आहे, तुझ्या जीवनामध्ये जर दुःख तुला येत असेल, तुझ्या जीवनामध्ये तुला यातना भोगाव्या लागत असतील, कष्ट भोगावे लागत असतील, भोग ना. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. कारण ज्याने तुला सांगितलं तुला क्रूस उचलावा लागेल, तो क्रूस घेऊन चाल माझ्या मागे. तुला क्रूसाचा मार्ग अवलंबता आला तर तू माझ्या बरोबर स्वर्गामध्ये राज्यही करशील. आज आपण ते गोष्टी करत नाही. आपल्याला फक्त आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. मला आशीर्वाद पाहिजे, क्रूसाचा मार्ग नकोय. म्हणून त्याने आज शिष्यांमध्ये काय गोंधळ चालला होता? अरे हा मरायच्या वार्ता करतोय, मग हा मेल्यानंतर मोठा पण त्यांच्यामध्ये होईल, मला मोठपण मिळेल का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू त्यांना हा सांगत आहे, इथे मोठपण किती कोणाला दिलं जाणार नाही. तू नम्र आहेस, तुला स्वर्गामध्ये घेतलं जाईल. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सैतानाला एकही गोष्ट आवडत नाही जेव्हा आपण ख्रिस्तासाठी दुःख सहन करतो. हालेलुया. जेव्हा आपण ख्रिस्तासाठी दुःख सहन करतो तेव्हा सैतान त्या घटकेला हरलेला आहे, त्या घटकेला हरलेला आहे. म्हणून तो येशूला फसवायला आला. अरे तुला वैभवच पाहिजे ना, मी तुला देतो ना, फक्त नमन कर, लॉटरी देतो तुला. क्रूस कसे उचलायला निघालास? क्रूस उचलू नकोस. गेत्सेमने बागेमध्ये बघतोय सांगायला आला, अरे एकटा पडलेला, सोडून दे आता, किती दुःख सहन करतोस? तेव्हा येशूने सांगितलं, नाही, मी जो प्याला पिणार आहे तो मी पिईनच, कारण बाबाची इच्छा आहे. आणि ती बाबाची इच्छा पूर्ण करताना त्याला दुःख झालं, यातना झाल्या. आणि ख्रिस्ती जीवन क्रूसाविना जगता येत नाही. नवऱ्याची कटकट असेल किंवा बायकोची कटकट असेल, तुम्हाला ते सहन करावंच लागेल, पर्याय नाही त्याच्या बाबतीत. जर मी कटकटी असेल किंवा मी कटकट असेल तर मला कुठेतरी बदलायला पाहिजे, हे मी ठरवू शकतो. परंतु दुसऱ्यांनी ते सहन केलंच पाहिजे, त्याच्यातून पर्याय आपल्याला नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्यांनी जुन्या करारामध्ये सहन केलं, जे जुन्या करारामध्ये आपण पाहतो हिरो झाले, कारण त्यांनी अन्याय सहन केला. चुकीचे नव्हते ते, तरी त्यांनी सहन केलं, कारण त्यांच्याद्वारे, त्यांच्या दुःख सहनाने परमेश्वराने इस्रायल जनतेला आशीर्वादित केलं. म्हणून बुक ऑफ जेनेसिस, उत्पत्ती ग्रंथ, अध्याय 50 वचन 20 मध्ये आपण वाचूया की परमेश्वराने कशा प्रकारे एका व्यक्तीच्या दुःख सहनाने त्यांच्या अख्ख्या देशाला आशीर्वादित केलं. हालेलुया. तुम्ही माझे प्राण घेण्याचा विचार केला,
परंतु ते देवानं चांगल्यासाठी योजिले होते. हालेलुया. तिथे काय लिहिलेलं आहे? As for you, you meant evil against me, but God meant it for good, to bring it about that many people should be kept alive as they are today, so to not. Hallelujah. 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 कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुमची सासू तुम्हाला दुःख देईल, यातना देईल, सहन करा ना. तुमचा नवरा तुम्हाला दुःख देईल, सहन करा. तुमचं दुःखच तुमचं सांत्वन होणार आहे. तुमची मुलं तुमचं आज ऐकत नाही, सहन करा. आणि जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे चांगल्या प्रकारे राहत राहा, तेव्हा परमेश्वर वचन काय सांगत आहे? जरी लोकांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं, तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी आणल्या, तरी त्या चुकीच्या गोष्टी परमेश्वर चांगुलपणासाठी वापरणार आहे. कारण आपला परमेश्वर आडव्या रेषेवर सरळ रेतो. प्रभु तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीमध्ये ओपन सर्जरी व्हायला पाहिजे म्हणून डॉक्टरांनी बोललेलं आहे. अशा कोणतरी एका पेशंटच्या छातीतील ऑपरेशन परमेश्वराने आता रद्द केलेलं आहे. एक जोरदार ताली. हालेलुया. हालेलुया. पोटावर कायम सूजन येत आहे आणि दुखणं होत आहे. अशा कोणतरी एका व्यक्तीचा पोटावर जे सूजन आणि दुखणं येत आहे ते मी आता दूर केलेलं आहे. तुमच्याकडे कोणाला तरी किडनीच्या संबंधातील, खास करून उजव्या भागातील किडनीला जास्त त्रास असलेल्या कोणतरी एका व्यक्तीच्या किडनीच्या त्रासामध्ये प्रभूने आता मदत केली आहे. प्रभूने त्यांना बरे केलेलं आहे. लग्नाच्या विषयी चिंतामध्ये असलेल्या अनेक लोकांच्या लग्नाच्या संबंधातील चिंता परमेश्वर दूर करून देत आहे. तुमचा लग्न, तुमच्या घरातील लग्न देवाच्या कृपेने व्यवस्थित पार पडणार असे येशू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. स्पॉन्डिलायटिसच्या संबंधातील त्रास भयंकर होत आहे. त्याचा परिणाम पाठीपर्यंत उतरलेला आहे. अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. जिभेच्या संबंधामध्ये आजारपणा त्रास येत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्या व्यक्तीला एकदम बेचैन झाल्यासारखा होत आहे. एवढे बेचैन होत आहे की अधून मधून वाटते एखादी वेळी माझा जीवच जाणार. अशा भयंकर त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. त्याच्या गुडघ्याबरोबर पूर्ण पायाला जे त्रास आहे त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. एका कानाने ऐकू येत नाही त्या स्थितीतील व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. अशुद्धीचा त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभू बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.